4. पर्यावरणाचे संतुलन. स्वाध्याय 1. काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. उत्तर ईसुष्ट आई. धान्य कडक उन्हात वाळवावे. आई. त्यानंतर ज्यानेत ते साठवायचे आहे त्यात कडुनिंबाचा पाला टाकवा. आई. तसेच हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे, त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. आयवी धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी, म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो. 2. जरा डोके चालवा. अन्न सारखी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. उत्तर गवत टू अळी टू बेडूक टू साप टू घार. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. उत्तर I. एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात. सूर्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न बनवतात. अशा वनस्पतींची पाने अळ्या खातात. नाकतोडे अळ्यांना खातात. नाकतोड्यांना चिमण्या खातात. ही एक अन्नसाखळी आहे. गवतपेक्षा जास्त, अळीपेक्षा जास्त, बेडूकपेक्षा जास्त, साप पेक्षा जास्त घार. पर्यावरणाचे संतुलन कसे खाल्ले जाते? उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळी असतात. यांमुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. 4. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे? उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थाची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खतान्वेट वनस्पतींना मिळतात. तसेच प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते. 5. चूक की बरोबर ते लिहा. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. उत्तर बरोबर. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर बरोबर. नाकतोडा पक्षाला खातो. उत्तर चूक.